नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आलोय माळशिरस मैदानावर आणि मित्रांनो, सर्वसामान्यातून बैलगाडा नाद कसा करायचा किंवा बैलगाड्यातून श्रीमंत किंवा बैलगाड्याचा नाद कसा करायचा ही महत्त्वाची गोष्ट आहे। ह्या माणसाची दोन वासरू होती मित्रांनो, एक 13.5 लाखाला, एक 11.5 लाखाला इकला। माग मुलाखत घेतली होती। पण नाद कसा करायचा महत्त्वाची गोष्ट आहे। घरी शेती नाही, रोजगार करून बैल सांभाळली होती। आणि आता पण वासरू मित्रांनो, त्यांचं लक काय असतं, आपण म्हणतो ना की मडकी गाडवायची हातात आपली असतात। त्यांनी दोन्ही पण वासरू विकली, तिसरं वासरू तयार केलंय। म्हणजे काय सांगचाल पहिली गोष्ट? 15 दिवस झाले, 15 दिवस झाले घेतलेला। 15 दिवस झाल्यावर आम्ही त्याला आमचे एक जोडीदार आहेत त्यांच्यापाशी ठेवला होता सांभाळायला। आता आपल्यापाशी काय नाही देऊ, आता सांभाळाय एक जणापाशी पहिलेच मैदानात आणला, बरं वाटलं फायनलला राहिला। सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिलं मैदान कितीला घेतलंय? खरेदी कितीची? तो खरेदी ओरिजिनल सांगतो तुम्हाला 251 2.5 लाखाची खरेदी। 2.5 लाखाची खरेदी। पण पहिली वासर कितीला घेतली होती? काय पहिलं वासर? एक 20 ला घेतलं होतं आणि एक 75,000 घेतलं। 20 आणि 75? हा। दोन्ही किती विकली? ती चांगली विकली, 13 ला एक विकली, 13.5 ला आणि 11.5 ला एक विकली। 14 या बैलगाडी क्षेत्रात अनेक लोक आहेत की मला हे सांगा पहिली गोष्ट, कारण कसं होतं की आपण जर नाद करायचा म्हणलं तर आपला नाद कुठं आपण कितपर्यंत पोहोचू शकतो हे कळलं पाहिजे। आणि हे तुम्हाला कळलंय। आणि तुमची परिस्थिती सांगा आधी लोकांना, पहिली परिस्थिती काय होती? परिस्थिती आपली गरीबच आहे आता, साधारण काय आपण काय लय मोठं नाही। आता आपलं काम काय, आपण घडवायचे निकायचे हे काम आहे। 4 रुपयाला मागितलं तर दिलंच पाहिजे बघा, ठेवून नाही काय उपयोग। मग ठेवलं की मग अडचण आहे, त्यामुळे ठेवल्यानंतर काम नाही ना आपलं। ठेवून आपल्याला वायदी नसती, वायदी देऊन पळायला आपली परिस्थिती कुठे येत नाही ना, असं आहे। पण तुमच्याकडे वैरण नाही, म्हणजे तुम्ही स्वतःच्या विकायचं सगळं आहे, विकायचं सगळं, शेती नाही आम्हाला काय, विकायचं सगळं बैलाला असतं। म्हणजे मित्रांनो, ही महत्वाची गोष्ट आहे। तुमचं नाव सांगा? माझं नितीन वाघमारे। नितीन वाघमारे, फोंडशिरस। मित्रांनो, जमीर मुलाने नवीन आहे शिरस। नमस्ते। काय पहिल्यांदा आणलं म्हणजे एक लक आहे, स्टार आहे। माझं आहे मटणाचं दुकान। या मी आपला रेस बघायला म्हणायचे, आपलं जायचो आम्ही रेस बघायला। मग ती कवटोय म्हणून एक गाव आहे, तिथे रेस बघायला गेलो। मग तिथं ते बघितला, शी म्हणलं आपल्याला खोंड घ्यायचं तर घेऊ म्हणलं। मग मला वाटतं ह्याच्या पाठीमागचं एक बरंच मैदान केलं त्यांनी, एक मैदान केलं पहिल्या मालकाने केलं। ते बघितलं आम्ही की म्हणले आपल्याला बैल घ्यायचा तर घेऊच म्हणलं। केलं नियोजन, घेतलं, गेलो, व्यवहार बी 2 शब्दात झाला। आणला बैल आणला, किती एक 15 दिवस, किती 15 दिवस झाला त्याला। आणि आम्ही म्हणतोय एसपी काय नाव करणारच, गुलाल करणारच, केलाच, इतका आत्मविश्वास आम्हाला त्याचा होता। रेस काय हे आम्हाला माहिती झालं, रेस काय ते। मित्रांनो, ड्रायव्हर आलं, या सुट्टी मेकर या तुम्ही पण। काय कसं वासरू पळतंय त्यांनी, ही महत्वाची गोष्ट आहे। बैलगाडी क्षेत्रात लोकांना कळलं पाहिजे। नितीन वाघमारे म्हणजे थोडक्यात मी खरंच या माणसाला लय ही मानतो, कारण कसं आहे, एवढं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कोण करत नाही। कारण पळायला लागली की माणसाचा अंग फुगतो, अजून पळवू, अजून लय मोठ्याला 1 कोटी लिखू, असं नसतंय। जे एवढ्याला येतात ना तेवढ्याला घ्यायचं असते। काय सांगताल ह्या वासरू विषय? नाही, वासरू पळतंय चांगलं बरं का, काय विषय ना, नाव करायसारखं पळतंय। मेकर काय सुट्टा काय कसं आहे? वासरू खाली कसं आहे, उभे राहते शान। आणि फक्त आता नवीन आहे म्हणलं, 1-2 उडी इकडे तिकडे, थोडा 1-4 उड्या गेला का खोंड विषय म्हणायचं नाही। पुढच्या नाही, फक्त 2च, एक छकडे अंतर फक्त। ते बी वासरू गळ्यात जाते, असं तासाकडे जात नाही, गळ्यात जाऊन पण वासरू गाडी वडते। त्यात बैल बी शाना लागला, वासरू गाडी बैल घेऊनच पळतोय अंगावर, बैल बी लय शाना लागलाच। आणि तास आकार असून वासरू आपलं बैलाला चिटकून जाते चांगली। वासरू बुटकाय, वासराव तास एकर असून म्हणजे राय 4 नंबर केला, महत्वाची गोष्ट। चांगल्या गाड्या होत्या, सगळ्या टॉपच्या होत्या, त्या 4 करणं म्हणजे नवीन वासराचं। आणि त्या बैलाकडे बघितलं हसत होती खाली, वासराकडे बघितलं हसत, जरस किती पळायचं। नितीन भाऊ, जरा तुमचा नंबर सांगा। काय माहिती का, या माणसाचा नंबर काय घ्या माहिती का मित्रांनो? मला एकच म्हणायचं आहे, या माणसाचा नंबर घ्या की घडवून इकायची कशी, किंवा आपण कुंभार आहे, मडकी गाडवून आपण आपल्या घरी मडकी ठेवून चालत नाही। कारण कसं होतं, आपण पैसे घालवू शकत नाही परत पुढच्या। नंबर सांगा तुमचा? 98 60 875 420। चला मित्रांनो, खरंच खूप छान वासरू पाहिलं, बैल सुद्धा त्याला तेवढा चांगला भेटला।
आणि म्हणजे मी का मुलाखत घेतली ते मित्रांनो की ह्या माणसानं आज मला वाटतं किती दिवस झाला आपण अनेक लोक असे म्हणतात तुम्हाला की या एकदा ऐकल्यावर परत घडत नाही आणि ह्याहून त्याहून ह्या विषय काय सांगतात? तसं नाही काय, तसं काय नाही. आपलं कष्ट असलं का नाही, कष्ट केले की काय बी होतंय. कष्ट केले की काय बी होतंय बा. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण अनेक लोक म्हणतात की बैलावर जिमनी इकली आम्ही, पण बैलावर जिमनी घेऊ शकतो ह्या विषय सांगा. 100% घेऊ शकतो. फक्त डोक्यानं तर शर्यत केली तर होते, नाहीतर मग जमिनी एकायचं बी धंदा आहे ह्यो. माणसाने हिकली देवी काय काय नाही. पण व्यवस्थित केलं पाहिजे. ड्रायव्हर व्यवस्थित केलं पाहिजे. काय सांगताल? ड्रायव्हर वासराविषयी काय सांगताल? भविष्य काय? नाही भविष्य चांगलं घडण वासरू बरं का, बाहेरनं पळतंय महत्वाचं म्हणजे. आणि आता स्टार आहे तर ड्रायव्हर स्टारचा विषय नाही त्याचा, काय नाही, आता झालंय चालू. कसं आहे, पडतळीच्या काळात का नाही कोण नाही, म्हणजे कोण नसतं कोणाचं घर सांगतो. चार मैदान आपण उजेडात आणलं ना, 5व्या मैदानात ती वस्तू आपल्या हातात राहत नाही, असा विषय. हा म्हणजे कसं बैलगाडा मालकांनी म्हणजे कसं जागलं पाहिजे 4-5 मैदान, म्हणजे कसं समजलं पाहिजे गोष्ट आहे. पडत्या काळात बी. आता सांगतो ड्रायव्हरला टॉपचं स्टार आहेत आता, म्हणजे मोठ्या मैदानात ड्रायव्हर आता बघतोय आपण. त्या दिवशी पण कडनी सेमी, आजचा पण मला वाटतंय गाडी पुढच्या रानाला. कडनच. ओके, धन्यवाद मित्रांनो.